नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला कार्यक्रम ऐसपैस अर्थात वृषाली विनायक टॉक शो. आपल्यासोबत असणारी, आपल्या बरोबर वावरणारी, आपल्या जवळची माणसं जी एरवी आपल्याला सामान्य वाटत असतात, परंतु कधीतरी ती आउट ऑफ द बॉक्स विचार करतात आणि चाकोरी बाहेर जाऊन जगू लागतात. अशीच एक मैत्रीण स्वाती पाटील, जी सोशल मीडियावर खरं तर प्रसिद्ध आहे. ती अनेकदा ललित अंगाने म्हणा किंवा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर सुद्धा महत्त्वाचं मत तिचं नोंदवत असते. ही स्वाती पाटील आज ऐसपैसच्या या टॉक शो मध्ये सहभागी झाली आहे. स्वाती, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. खरं तर आपण 4-5 वर्षांनंतर आज भेटतोय. हो, अगदी. तू समाज माध्यमांवर लिहित असतेस, फेसबुकवर आम्ही तुला वाचत असतो आणि मुख्य म्हणजे तू जो काही भारतभर प्रवास करतेस तो प्रवास आम्ही तुझा बघत असतो. 4-5 वर्षांपूर्वी भेटलेली स्वाती आणि आज माझ्यासोबत असणारी स्वाती, तिच्यात झालेला फरक, बदल मला स्वतःला निश्चितपणे जाणवतोय. स्वाती, तुला हा फरक जाणवतोय तुझ्यातला? एक स्वतःमधला खरं तर बदल अशा प्रकारे जोखण्याचं काम आपलं सुरूच असतं. बदल जाणवतो तसा बऱ्याच गोष्टीत. मला असं वाटतं की एक ठहराव मी पाहते स्वतःमध्ये. कुठल्याही गोष्टीवर आधी मी फार रिॲक्टिव्ह मोडमध्ये होती, तर आता ते कमी झालंय असं जाणवतं. आणि एकाच अंगाने एका विषयाकडे बघण्याची जी सवय आपल्याला, एक कंडिशनिंग असतं, ते काही प्रमाणात कमी झालंय असं मला वाटतं. म्हणजे ही प्रोसेस सुरूच राहील, पण हा एक बदल मला जाणवतो माझ्यामध्ये. पण हा बदल, तू जे काही देशभर फिरते आहेस, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत तू जोडलेली आहेस आणि भूमिका घेऊन तू लिहितेस, त्या त्या प्रश्नांना त्या त्या वेळेला तू भिडत असते, त्याच्यामुळे हा बदल आपोआप आपल्यात होत असतो असं तुला वाटतं का? हो, अर्थात. प्रवासामुळे मला असं वाटतं की खूप बदल आपल्यामध्ये होतो. जेव्हा मी भारतातले विविध भाग पाहिले, तेव्हा जाणवलं की म्हणजे आपल्याला असं वाटतं की जे आपण पाहतोय या शहरात राहून तेवढंच जग आहे की काय. आणि आपण म्हणजे सोशल मीडियावरही कंटिन्यू हे राहिल्यामुळे होतं, किंवा आपण ज्या सततच्या लोकांच्या सराउंडिंग मध्ये आहोत त्याच गोष्टी जेव्हा आपण करत जातो ना, तेव्हा वाटतं की हा हेच आहे आणि ह्याच्या पलीकडे काही जग नाही. पण जेव्हा मी हिमाचल प्रदेश पाहिलं, जेव्हा मी काश्मीर पाहिलं, जेव्हा तिबेटियनचा लढा पाहिला, तेव्हा जाणवलं की इतक्या भावनिकदृष्ट्या संवेदनशील गोष्टी जगात घडतायत आणि आपण भिंती बांधून नाही राहू शकत. तर तिथून माझा दृष्टिकोन खूप म्हणजे स्ट्रेच व्हायला सुरुवात झाली, खूप वाढायला सुरुवात झाली. तर प्रवासाने नक्कीच तुमच्यात एक ठहराव येतो, पण तो मी नेहमी म्हणते की प्रवास हा वेगात आणि वेग नसावा. अगदी तो शांतपणे श्वास घेऊन, अगदी स्पेस घेऊन करावा. आणि मग आपल्यातला बदल बघत बघत गेलेला प्रवास तुम्हाला विनम्र करतो. आणि असं म्हणतात की प्रवास ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला स्पीचलेस करते आणि मग तुम्ही स्टोरी टेलर होता. बरं बरं. स्वाती, तू ह्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत काम करत असताना अनेक लोकांशी तुझा संपर्क येतो, त्यांच्याशी बोलतेस आणि माणसं वाचत गेलो की आपण अनुभवाने समृद्ध होत जातो. तुला या सगळ्या आजवरच्या तुझ्या प्रवासात असे काही अनुभव आले का की ज्याच्यामुळे तू अगदी मनापासून कुठेतरी हादरली आहेस किंवा वेगळाच एक आनंद देणारा, सुख देणारा अनुभव, असं काही घडलंय? दोन्ही गोष्टी मला वाटतं ना वृषाली सायमल्टेनियसली घडत असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप खोलवर एखादी गोष्ट तुम्हाला हादरवून टाकते ना, तेव्हाच तुम्ही कुठल्या तरी एका टिपेच्या गोष्टीबद्दल आनंदित होऊ शकता. तर ही दोन्ही अशी मुळं आणि झाडासारखी गोष्ट आहे. तर नक्कीच या प्रवासात दोन्ही गोष्टी आल्या. म्हणजे मला नदी हा विषय फार आवडतो, तर मी ज्या हिमनद्या फिरले, तर नदी हा विषय मला खूप आनंद देणारा होता प्रवासात. पण त्याच अनुषंगाने अनेक लोकांना जे मी काश्मीर मधले अनुभव बऱ्याचदा शेअर केले, तर ते मुळापासून हादरवून टाकणारे होते. की जेव्हा आम्ही काश्मीर मधल्या लोकांशी बोललो, म्हणजे मी कोणाचं नाव आता इथे घेऊ शकत नाही, पण एक ज्याने मला लाईफ लेसन दिला असा एक अनुभव आहे. जेव्हा आम्ही काश्मीर मधल्या लोकांशी बोललो, तर तिथल्या काही लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला मिलिटरीने खूप त्रास दिला आणि आतंकवादी वागतात ते बरोबर आहे, असं त्यांचं एक पूर्ण मत होतं. आणि जेव्हा मी त्या पोस्टचं पण नाव नाही घेऊ शकत, पण त्या जेव्हा अधिकारस्थित व्यक्तीला भेटलो, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही फिअरलेसपणे प्रश्न विचारायचो. तर आम्ही सांगितलं की असे आम्हाला सांगितलं लोकांनी की मिलिटरीने खूप त्रास दिलाय, तर तुम्हाला काय वाटतं?
तर तो अधिकारी जे होते ते फारच मनमिळावू होते आणि तेवढे शार्पही होते. बरं. त्यांनी आधी आमचे सगळ्यांचे फोन काढून घेतले आणि ते म्हणाले तुम्ही रेकॉर्डिंग कराल आणि तुम्ही बाहेर सांगाल. बरं. आणि फोन काढून घेतल्यावर त्यांनी जे काही ट्रूथ आम्हाला सांगितलं तिथलं ते हादरवून टाकणार होतं. बरं. आणि त्यात एक वाक्य त्यांनी वापरलं की तुम्ही हे काश्मीर आणि आतंकवादी किंवा मिलिटरी हे सगळे विषय सोडून द्या आणि आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा की जी पण गोष्ट आहे ना ती ग्रे शेड मध्ये बघायला शिका. बरं. काहीच ब्लॅक किंवा व्हाईट नसतं. आणि ते मला खूप चेंज केलं ते स्टेटमेंटने की हो एव्हरीथिंग इज इन ग्रे आणि कुठलीच एक बाजू न घेता आपल्याला ग्रे स्केल मध्ये राहून नीट विचार करून सद्विवेक बुद्धी वापरावी लागेल. म्हणून कदाचित स्वाती तुझ्या लेखनाला सुद्धा एक करडी छटा असल्याचं एक अनुभवाला येते. तू लिहिते सुद्धा त्या पद्धतीने. थँक्यू. तो माझा प्रयत्न असतो की शक्यतो कुठली एक बाजू पूर्णतः न घेता लिहिता येणं. कारण तसं कधी होतही नाही आणि ते कट्टरता जी असते ना ती दोन्हीकडे घातकच आहे. खरे ती काळी असो वा पांढरी असो. त्यामुळे मी प्रयत्नपूर्वक दोन्ही बाबींचा विचार करून ते स्टेटमेंट माझ्या डोक्यात कायम असतं की एव्हरीथिंग इज इन ग्रे. बरोबर. मला एका महत्वाच्या मुद्द्याकडे स्वाती तुला आणायचं आहे. अलीकडेच सोशल मीडियावर तुझी एक पोस्ट वाचली आणि त्याची बातमी सुद्धा वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती. स्वरा ही तुझी कन्या जी आता शाळेमध्ये शिकते, तिच्या नावात तू बदल केलेला आहेस. काय नेमकं होतं हे? तिच्या नावात पारंपरिक पद्धतीने तिचं एक नाव होतं. बरं. तिचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. तर मला माझं नावही त्या नावात हवं होतं. आणि जरी आम्ही विभक्त झालेलो असलो तरी तिच्या नावाला घेऊन आमच्यात काही विसंवाद नव्हता. म्हणजे आमच्या दोघांचाही तो निर्णय होता की हिचं नाव आता आपण बदलून माझं नाव लावूया. आणि म्हणून एका अर्थी ते आडनावही काढायचं होतं नावातून. आणि मग तो लढा मी सुरू केला. आणि खरं सांगते सुरुवातीला मला ते फार नॉर्मल वाटत होतं. मी गॅझेट केलं आणि आधार कार्ड बदललं आणि मी शाळेत जाऊन दिलं की हे सिम्पल आहे. आणि तो इतका मोठा लढा सिस्टीमशी होईल असं मलाही वाटलं नव्हतं. माझं एकमेव कारण होतं की आडनाव काढणं आणि बायोलॉजिकली ती ज्या दोन व्यक्तींपासून जन्माला आली दॅट इज हर बायोलॉजिकल फॅक्ट आणि ते तिच्या नावात तिने कॅरी करावं म्हणून मी तिचं नाव बदललं. तू लढा मोठा झाला असं म्हणालीस, म्हणजे नेमका काय तू व्यवस्थेसोबत संघर्ष करत होतीस आणि त्याचे अनुभव तुझे काय आहेत? व्यवस्थेसोबत संघर्ष म्हणजे वृषाली जेव्हा हे नाव बदललं गेलं कागदोपत्री तेव्हा मी शाळेला एक लेटर दिलं की मला हे नाव असं कागदोपत्री करायचंय. शाळेकडनं काहीही रिस्पॉन्स नाही आला. बर. आणि ते म्हणत होते की तुम्ही तिचं नाव स्वरा स्वाती पाटील करू शकता. बर. कारण तुमचा घटस्फोट झालेला आहे. बरं, म्हणजे तुझं आडनाव स्वराला घेऊ शकतो. हा सिस्टीम त्याला प्रो होती की स्वरा स्वाती पाटील होऊ शकतं. पण मी त्यांना सांगू पाहत होते की तिचं नाव बदल आणि माझा घटस्फोट याचा काही संबंध नाहीये. आणि ते म्हणत होते की घटस्फोटाची कागदपत्र द्या मग आम्ही हे नाव बदलू. तर तिथे वैचारिक लढा आमचा इतका झाला शाळेमध्ये माझा की मी त्यांना समजावू पाहत होते की नथिंग टू डू विथ घटस्फोटाची डॉक्युमेंट्स. पण ते त्यांना कळतच नव्हतं. आणि मग त्यांनी केस घ्यायला ते नाही म्हणाले. बरं. ते म्हणाले की मग तुम्ही हे जे आहे हे असं कोणीच केलेलं नाहीये याआधी. मग तुम्हीच जिल्हा परिषदेला केस सबमिट करा. तू जिल्हा परिषदेकडे गेलीस पुढे? हा, मग मी पूर्ण फाईल तयार केली आणि मग जिल्हा परिषदेकडे गेली. तिथे नेमकी काय प्रक्रिया होती ही? तिथे सुरुवातीला त्यांनी एक्सेप्ट केलं. बरं. आणि दरवेळेस म्हणजे मी कम्प्लीट 1 वर्ष जवळजवळ तिथे 10 ते 15 फेऱ्या मारल्या. बरं. आणि काहीही उत्तर नाही मिळायचं. प्रत्येक वेळेस एकदा त्यांनी मला म्हणजे घ्यायचे आणि काउन्सिलिंग करायचं. काउन्सिलिंग म्हणजे काय? मी वडिलांचं नाव लागतंच हो आपल्यात. मग महाराष्ट्रात कसं आहे मॅडम, नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे लागतंच. बरं. मग असं ते मला घेऊन बसायचे 15-20 मिनिटं आणि इथे तिथे कागद घेऊन फिरवायचे आणि काही आन्सर नाही द्यायचे. मग अनेकदा त्यांनी माझ्याकडनं खुलासा लिहून घेतला की तुम्ही हे का करताय, याची आवश्यकता काय आहे तुमच्याकडे. आणि मग तो पानभर खुलासा मग मी लिहून द्यायचे. मग मी घरी जायचे. पण परत मग एक डेट मिळायची आणि मग परत यायचं. असा लढा जवळजवळ 1 वर्ष सुरू होता. मग त्याच्यानंतर पुढे? त्याच्यानंतर शेवटचा शेरा जो माझ्या फाईलवर होता की माध्यमिक शाळेची संहिता तपासा. बरं. आणि पालकांना कायदेशीर मार्गदर्शन द्या, हा शेवटचा शेरा होता. बरं. आणि त्या दिवशी मी जवळजवळ 5 तास कार्यालयात त्या बसले होते आणि मला काहीही कळत नव्हतं. आणि मग मी त्यांना विचारलं की ही माध्यमिक शाळेची संहिता जी आहे ती दाखवा मला, त्याच्यात काय क्लॉजेस आपण पाहूया. तर ती संहिता जिल्हा परिषद ऑफिसमध्ये कुठेच उपलब्ध नाही. बरं.
त्या मॅडम स्वतः संहिता शोधत होत्या, त्यांना काही ती मिळाली नाही. आणि मग मी कंटाळून स्टेशनला निघालेली आणि नेहमीप्रमाणे मी ऑनलाईन काही मिळतं का ते शोधत होते. आणि लकीली मला ऑनलाईन संहिता मिळाली. बरं. आणि त्यात काहीतरी 26 कलम होतं की पाल्याची नाव बदलाची प्रक्रिया असं लिहिलेलं होतं. आणि मग मी ते घेऊन तडक आले जिल्हा परिषद कार्यालयात आणि लकीली शिक्षण अधिकारी तिथे उपस्थित होत्या. आणि मी त्यांना म्हणले की आता मला कोणाशीच बोलायचं नाहीये, मला शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलायचं. आणि त्यांना मी संहिता दाखवली आणि मी त्यांना सांगितलं की संहितेमध्ये जिथे स्पष्ट लिहिलंय की ही 3 डॉक्युमेंट्स द्यायची, 3 का 4, आणि ही डॉक्युमेंट्स मी दिलेली आहेत, तर या व्यतिरिक्त तुम्हाला काय हवंय. मग ते म्हणाले की नाही, आडनावाच्या जागी आडनाव येऊ शकतं. बरं. म्हणजे पाटीलच्या जागी जोशी घेऊ शकतो, पण तिच्या आडनावाच्या जागी स्वाती नाही घेऊ शकत, कारण ते तुमचं नाव आहे. बरं. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे देवनागरी लिपीतले फक्त 2 शब्द म्हणून ऍक्सेप्ट करा, ते माझं नाव आहे हे डोक्यातून काढून टाका. बरं. आणि मग त्या हसल्या, त्यांनी विधी कार्यालयात फोन केले आणि मग सही केली. पण बाकी जिथे मला, म्हणजे मी तुला म्हटलंय मगाशी की एका अधिकाऱ्याने तर फाईल फेकून दिली होती की ही असली थेरं सांगतं कोण तुम्हाला. अच्छा. नाव बदलायचं काय, आईच्या नावाची काय गरज आहे, कोणी सांगितलंय हे पागलपणा करायला, फालतूगिरी. अच्छा. अशीही उत्तरं मला समोर दिली. आणि हे होणार नाही असंही डायरेक्ट सांगितलं. पण त्याच्या मागचं कारण काय होतं? म्हणजे ते काम करण्यामधली दिरंगाई होती की हे करायचंच नाही, किंवा हे नवीन काहीतरी फॅड घेऊन येतात आणि असं सुरू असतं? एक्झॅक्टली. आपल्याकडे कसं आहे ना, आपल्याकडे 2 संविधानं चालतात असं मला वाटतं. एक जे आहे जे कागदावर आहे आणि दुसरं संविधान चालतं जे त्या खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या डोक्यात आहे. बरं. आणि तो त्या धारणा घेऊन समोरच्या व्यक्तीला जज करत राहतो. आणि त्या व्यक्तीला असं वाटत असतं की नाव, मधलं नाव आणि आडनाव हे त्याच्या डोक्यात धारणा आहे, पण ह्या चौकटीच्या बाहेर जाऊन कोणीतरी असं करू शकेल, हे ऍक्सेप्टन्स नाही होत. ऍक्सेप्टन्स नाहीये सिस्टीमकडे. आणि सिस्टीम नवीन कुठल्याच गोष्टीला ओपन अप नाहीये. बरं. नवीन कोणी काही करायला गेलं का मग त्यांनाही माहीतच नाही की ह्या केसमध्ये करायचं काय. ते नाव बदलाच्या नंतर मला इतक्या मैत्रिणींचे फोन आले आणि बोलल्या. त्यातला एकच तुला मजेशीर किस्सा सांगते की सिस्टीम कशी काम करते. एक सरकारी कार्यालय होतं, तिथे ती सरकारी कर्मचारी, आणि लग्न झालं. आणि लग्नानंतर ऑफकोर्स नाव तिने लगेच बदललं नाही, 6 महिने वर्ष झालं, आणि शी गॉट प्रेग्नेंट. तर सिस्टीम तिला हे म्हणत होती की लग्नापूर्वीचं नाव घेऊन तुम्ही प्रेग्नेंट नाही होऊ शकत. बरं. आणि तिचा लढा तिथून तिने मला सांगितलं. बरं. की म्हणजे तिच्यावर ते म्हणाले की नाही, हे अनैतिक आहे, बरं. तुम्हाला काहीही त्याचे पर्क्स काही मिळणार नाहीत आणि तुम्ही हे असं करूच शकत नाही. बरं. आणि मग तिने खूप मोठा लढा दिला. तिने आजतागत नाव बदललेलं नाहीये. तिचा तर खूपच मजेशीर, म्हणजे ही सिस्टीम आहे. ही सिस्टीम तुम्हाला सांगते की तुम्ही हे नाव घेऊन गरोदर नाही राहू शकत, तुम्हाला नाव बदलूनच तुम्ही प्रेग्नंट होऊ शकता. बरोबर. दिस इज टोटली इलॉजिकल ऍक्च्युअली. म्हटलं तर खूप साधा मुद्दा आहे. खूपच साधा मुद्दा आहे, पण तो खूप कॉम्प्लिकेटेड झालाय आपल्याकडे. बरं. म्हणजे सिस्टीम मध्ये जिथे गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं नाव टाकलं जातं, तिथे जेव्हा तुम्ही मेल सिलेक्ट करता तेव्हा नेमचा एक कॉलम येतो, आणि द मोमेंट यू सिलेक्ट फिमेल तिथे लग्न आधीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव असं येतं. इट इज टोटली अननेसेसरी. त्याचं काही आवश्यकताच नाहीये ना तुम्हाला. तुम्ही जसं एक पुरुष एक नाव घेऊन मोठा होतो आणि हवं जर त्याला बदलायचं असेल तर तो गॅझेट करून बदलतो. अगदी. तर सेम प्रोसिजर महिलेला का नाही? ह्याच्यामध्ये कुठेतरी एक खूप मोठं डिस्क्रिमिनेशन वाटतं, किंवा काहीतरी एक पूर्वग्रह दूषित मानसिकता आहे लोकांची. हे असं नाही करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. तू ही सगळी प्रक्रिया करत होतीस तेव्हा स्वरा तुझ्या सोबत होती? स्वरा माझ्या सोबत नव्हती, बट शी नोज. आणि ह्याच्यात असं झालं की तिने ऑलरेडी ते नाव लिहायला सुरुवात केली होती. बरं. स्वरा विलास स्वाती हे नाव तिने लिहायला सुरुवात केली होती, आणि शाळेतही ती त्या नाव लिहित होती. त्याच्यासाठी मी तिला तयार केलं. मी शाळेशीही वाद घातला. शाळेला म्हटलं की तुम्ही हे जे नाव कागदोपत्री तुम्ही जे वागवताय तिचं नाव, तर मी शाळेवर केस करीन, कारण ह्या नावाची व्यक्ती अस्तित्वात नाहीये आणि मी तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेले. त्यामुळे जर उद्या काही झालं तर तुम्ही फ्रॉड केलाय असं सरळ सांगेन. आणि त्याच्यासाठी तिच्या 2 योगाच्या परीक्षाही हुकल्या. बरं. कारण तो नावाचा प्रॉब्लेम येत होता. आणि मग मी तिला सांगितलं की कोणी काही जरी म्हणालं तरी तू हे नाव कंटिन्यू कर. आणि शी इज व्हेरी हॅपी. आणि मग ती नाव कंटिन्यू करत होती. तो पण एक तिचा, म्हणजे तिला पण तयार करणं एक साईड बाय साईड सुरू होतं. आणि ही सगळी प्रक्रिया तिच्याशी डिस्कस केली होती आम्ही की हे नाव असं चालेल का तुला. इव्हन ती म्हणत होती की माझं नाव स्वरा स्वाती पाटीलकर. मग मी बोलले तिच्याशी, आणि ते तिचं कॅज्युअली सुरू होते की आईचं नाव स्वाती पाटील आहे म्हणून माझं पण स्वाती पाटील. पण मग मी तिला सांगितलं की नाही, बाबा आहेत, मी आहे, तर तू दोघांपासून जन्माला आलेली ती तुझी आयडेंटिटी आत्ता तरी. अगदी. तर मग आपण हे नाव घेऊया का? म्हणजे शी सेड येस, की हा चालेल मला. बरं.
म्हणजे आता शाळेने सुद्धा हे नाव स्वीकारलेलं आहे. पर्यायच नाही राहिला अगदी त्यांच्याकडे. अगदी. पण त्यांनी मला सपोर्ट नाही केला. दॅट इज बिटर ट्रूथ. त्यांनी सपोर्ट नाही केला. शाळा तो व्यवस्थेचा एक भाग आहे. अगदी नाही केला. तुझं काम खरं तर वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू असतं. मला वाटतं अगदी मासिक पाळीच्या हो. विषयाला घेऊन सुद्धा तू काम करत होतीस आणि आताही अनेक महत्वाच्या विषयांना धरून तू काम करते आहेस. देशभर फिरतेस, वेगवेगळ्या लोकांना भेटते, त्यांचे अनुभव सगळे तुझ्याकडे आहेत. हे संचित असंच तुझ्या सोबत राहो आणि अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो. वेगवेगळ्या प्रश्नांना भिडण्याचं सामर्थ्य तुझ्यात येऊ या सदिच्छा तुला देते आणि थांबते. थँक्यू. धन्यवाद.